नमस्कार मुलांनो, कसे आहात सगळे। तर चला या व्हिडिओमध्ये आपण पृष्ठफळ व घनफळ यातील सराव संच 9.2 बघणार आहोत। पाठीमागच्या दोन व्हिडिओमध्ये सराव संच 9.1 कंप्लीट केलेला आहे आणि त्या दोन्ही व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। ज्यांनी बघितले नाही त्यांच्यासाठी तो व्हिडिओ मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे। तर ठीक आहे, त्यांनी पहिला प्रश्न काय विचारला आहे ते आपण पटकन बघूयात। शंकूची लंब उंची 12 सेंटीमीटर व तिरकस उंची 13 सेंटीमीटर असेल तर शंकूच्या तळाची त्रिज्या किती। आता या ठिकाणी आपल्याला शंकूच्या तळाची त्रिज्या म्हणजे आपल्याला त्रिज्या काढायची आहे। ओके, तर सुरुवातीला त्यांनी आपल्याला प्रश्नामध्ये काय काय दिलं आहे ते अगोदर आपण इथं लिहूया। तर येथे आपल्याला h दिलेला आहे, म्हणजे लंब उंची दिलेली आहे ती आहे 12 सेंटीमीटर आहे। त्यानंतर त्यांनी अजून काय दिलं आहे बघा, तर l दिला आहे, किती आहे बघा, तिरकस उंची आहे ती आहे 13 सेंटीमीटर आहे। त्यानंतर आणखीन काय दिलं आहे बघा त्यांनी। ओके, फक्त त्यांनी ही लंब उंची आणि तिरकस उंची दिलेली आहे। लंब उंची जी आहे शंकूची लंब उंची ती h ने दाखवतो आणि तिरकस उंची जी आहे ती आपण l ने दाखवतो। त्याच्यामुळे h आणि l जे आहे ते 12 आणि 13 सेंटीमीटर आहे। आता या ठिकाणी एक आपल्याला सूत्र जे आहे ते पाठ असणं आवश्यक आहे। l वर्ग बरोबर r वर्ग अधिक h वर्ग बरोबर l वर्ग बरोबर r वर्ग अधिक h चा वर्ग। आता या ठिकाणी बघा आपल्याला l जो दिलेला आहे तो आहे 13, मग त्याच्यामुळे इथं काय येईल तर 13 चा वर्ग येईल बरोबर। आता r आपल्याला माहित नाही त्याच्यामुळे r वर्ग आपण आहे तसंच ठेवूया आणि h जो आहे तो बघा आहे 12, त्याच्यामुळे 12 चा वर्ग या ठिकाणी येईल। आता 13 चा वर्ग किती असतो तर तो असतो 169 असतो। r वर्ग जो आहे तो आहे तसंच राहील। 12 चा वर्ग किती असतो बघा, तर तो 144 असतो। ओके, आता आपण काय करूया, r वर्ग या साईडलाच ठेवूया आणि 144 आपण या साईडला घेऊया, म्हणजे 169 आहे तसेच राहतील, वजा 144 अधिक आहेत या साईडला गेले की ते वजा 144 होतील बरोबर। आणि r वर्ग जो आहे तो आहे तसंच राहतील। आता 169 मधून 144 गेले किती राहिले बघा, तर 25 राहिले। 25 बरोबर r वर्ग। आता आपण काय करूया, दोन्ही बाजूंचे वर्गमुळे घेऊया। कंसामध्ये तुम्ही कारण लिहू शकता, दोन्ही बाजूंचे वर्गमुळे घेऊन ठीक आहे। मग त्यानुसार बघा आता काय करणार आहोत, 25 चं वर्गमूळ काय असते बघा 5 असते आणि r वर्गचं वर्गमूळ झालं r आहे ना, त्याच्यामुळे r ची किंमत आपल्याला किती मिळालेली आहे तर ती 5 मिळालेली आहे। म्हणजेच तळाची त्रिज्या जी आहे शंकूची ती किती आहे तर ती 5 सेंटीमीटर आहे। तर शेवटी उत्तर काय लिहायचं आहे तर शंकूची तळाची त्रिज्या ही 5 सेंटीमीटर आहे। ठीक आहे, फक्त एक फॉर्म्युला माहीत असणं आवश्यक आहे, म्हणजे आपल्याला जी शंकूची तळाची त्रिज्या आहे ठीक आहे, तर समजा त्रिज्या माहीत असेल किंवा तर l काढायचं असेल तर आपण l सुद्धा काढू शकतो, किंवा आता r जर काढायचं असेल तर आपण ह्याच्यामध्ये r काढलेलाच आहे। जर त्यांनी h दिला नसेल त्यात h दिला नसेल तर ते l आणि r ची किंमत देतात। ठीक आहे, जर r दिला नसेल तर l आणि h देतात आणि जर r आणि h दिला असेल तर l ची किंमत आपल्याला काढायची असते। ठीक आहे, त्याच्यामुळे l वर्ग बरोबर r वर्ग अधिक h वर्ग हा फॉर्म्युला पाठ असणं अत्यंत आवश्यक आहे। ठीक आहे, तर दुसरा प्रश्न काय आहे ते सुद्धा आपण लगेचच बघूयात। दुसरा प्रश्न बघा, एका शंकूचे एकूण पृष्ठफळ हे 7128 सेंटीमीटर वर्ग आणि शंकूच्या तळाची त्रिज्या ही 28 सेंटीमीटर असेल तर शंकूचे घनफळ काढा। आता या ठिकाणी आपल्याला शंकूचं घनफळ जे आहे ते काढायचं आहे। आता या ठिकाणी पायची किंमत त्यांनी आपल्याला दिलेली आहे, पायची जी किंमत आहे ती आपल्याला 22/7 घ्यायची आहे। ठीक आहे, त्यांनी सांगितलेलं आहे पायची किंमत आपल्याला 22/7 घ्यायची आहे। ठीक आहे, तर त्यांनी जे काही आपल्याला दिलेलं आहे उदाहरणामध्ये ते अगोदर आपण लिहूया आणि त्यानंतर आपल्याला जे शंकूचे जे घनफळ आहे त्याचं सूत्र लिहून आपण ते पुढचं जे एक्झाम्पल आहे ते सॉल्व करूया। तर बघा या ठिकाणी आपल्याला शंकूचे जे एकूण पृष्ठफळ आहे ते किती दिलेलं आहे तर 7128 सेंटीमीटर दिलेलं आहे व त्यांनी तळाची त्रिज्या म्हणजेच आपण r ने दाखवतो ते दिलेले आहे आपल्याला 28 सेंटीमीटर दिलेले आहे। आता शंकूचे जे एकूण पृष्ठफळ आहे त्याचा जो फॉर्म्युला आहे तो काय असतो बघा, तर पाय r कंसामध्ये l अधिक r असतो। ठीक आहे, आता आपण काय करूया याच्यामध्ये किमती पुटअप करूया। आता पायची जी किंमत आहे ती आपल्याला 22/7 घ्यायची आहे। ओके, r किती आहे बघा 28 आहे। त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, कंसामध्ये l ची किंमत काढायची आहे, l आहे तसंच ठेवूया, r जो आहे तो आपल्याला 28 घ्यायचा आहे।
ठीक आहे. आता अंकुचे जे पृष्ठफळ विचारलेलं आहे ना, म्हणजे दिलेलं आहे ते सुद्धा आपण लिहूया 7128. आता आपल्याला काय करायचं आहे, आता एलची किंमत आपल्याला काढायची आहे. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल बघा. आता उजव्या साईडला आपल्याला फक्त एल अधिक 28 ठेवायचे आहे आणि आपल्याला ही जर किंमत आपल्याला रिमूव्ह करायची असेल, काढायची, तर आपण काय करणार आहोत, दोन्ही बाजूंना आधी तर 22/7 आहे तर 7/22ने गुणावं लागेल आणि गुणिले 28 आहे तर 1/28ने गुणावं लागेल. म्हणजे हे जे संख्या आहे त्या काय होतील, निघून जातील आणि आपल्याला उजव्या साईडला फक्त एल अधिक 28 मिळतील. म्हणजे आता कसं ते मी तुम्हाला सांगते बघा. 7128 गुणिले काय करणार आहोत बघा, इथं 22/7 आहेत म्हटल्यावरती आपण इथं 7/22 करणार आहोत. गुणिले 28 आहे तर इथं 1/28 करूया बरोबर. आता इथं जे आहे ते आपण आहे तसंच लिहूया. 7/22 गुणिले 1/28 गुणिले आता हे जे 22/7 आहे ते सुद्धा लिहूया आणि गुणिले 28 आणि कंसामध्ये एल अधिक 28 येणार. ठीक आहे. ही स्टेप तुम्हाला कळली का? इथं तुम्ही लिहू शकता दोन्ही बाजूंना 7/22 गुणिले 1/28ने गुणून. ठीक आहे. त्यानुसार आता बघा ह्या साईडला काय येईल, उजव्या साईडला का डाव्या साईडला काय राहील बघा, तर 7128 गुणिले 7/22 गुणिले 1/28 बरोबर. आता या साईडला तुम्ही बघू शकता गुणिले 7 भागिले 7 कॅन्सल, गुणिले 22 भागिले 22 कॅन्सल आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता बघा हे भागिले 28 आणि गुणिले 28 कॅन्सल. म्हणजे इथं फक्त काय राहील तर एल अधिक 28च राहिलेलं आहे. ठीक आहे. कारण ही स्टेप फक्त महत्त्वाची आहे. आपल्याला दोन्ही बाजूंना 7/22 आणि गुणिले 1/28ने गुणायचं आहे. यांनीच का गुणायचं आहे तर या ठिकाणी 22/7 असल्यामुळे आपल्याला त्याच्या विरुद्ध संख्येने गुणावं लागेल. त्याच्यामुळे 7/22ने गुणलं आणि या ठिकाणी 28 असल्यामुळे त्याच्या विरुद्ध संख्या आली 1/28. त्याच्यामुळे ते संख्याने आपल्याला गुणायचं आहे. तरच या ठिकाणी फक्त एल अधिक 28 राहील. ठीक आहे. अशा पद्धतीने मी तुम्हाला डिटेलमध्ये ही स्टेप जी आहे ती सांगितलेली आहे. ओके. आता या ठिकाणी बघा, आता या ठिकाणी आपण काय करूया तर हे आपल्याला सॉल्व करायचं आहे. ठीक आहे. तर 7×1 7 आणि 7×4 = 28. आता ह्या चारने आपण काय करूया, 7128ला आपण भाग घालू. ठीक आहे. तर आपण बघा भागिले 4, तर हे 4 मी त्या ठिकाणी भागिले 4 लिहिलेलं आहे तुम्हाला समजण्यासाठी. ॲक्च्युली ह्या 4नेच आपल्याला इथे भागायचं आहे. ठीक आहे. सो 4×1 4. ठीक आहे. आणि 4×1 4 इथं राहिले किती, 7तून 4 गेले 3 राहिले. ठीक आहे. इथे 31 आले म्हटल्यावर तर 7×4 = 28 म्हणजे इथे येईल 7. ठीक आहे. 28 म्हणजे इथे किती राहिले, 3 राहिले. ओके. 32 झाले इथे. त्यानंतर किती बघा 4×8 = 32 आणि इथं 4×2 = 8. ठीक आहे. म्हणजे इथं 1782 याचं उत्तर आलेलं आहे. ह्याला जर 4ने भागलं तर इथे हे उत्तर आलेलं आहे. आता आपण काय करूया, आता हे सुद्धा छेदस्थानी 22 आहेत त्याला भागिले आपण 22 करूया. आता बघा 22×1 22 आणि 22×8 किती होतात बघा, तर 22×8 176 होतं. ठीक आहे. इथे 178 आहे. 22×8 176 होतात. मग राहिले किती बघा, इथे 2 राहिले आणि 22×1 22 म्हणजे इथं आपले उत्तर जे आलेलं आहे ते किती आलेलं आहे बघा, तर ते 81 आलेलं आहे. आणि म्हणून जे आपलं उत्तर आलेलं आहे बघा ते 81 बरोबर एल अधिक 28. ठीक आहे. आता एल जे आहे ते आपण या साईडलाच ठेवूया. म्हणजेच 81 आहे तसेच राहील, वजा 28 अधिक आहेत या साईडला गेले किती वजा 28 होतील बरोबर एल. म्हणजेच 81मधून 28 गेले किती राहिले बघा, तर ते 53 राहिले. म्हणजेच एलची जी किंमत आहे ती किती आलेली आहे बघा, तर ती 53 आलेली आहे. ठीक आहे. आता आपल्याला जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला माहिती आपण पाठीमागच्या पहिल्या उदाहरणामध्येच तो सोडवलेला आहे. ठीक आहे. कोणता आहे बघा, तर L² बरोबर R² अधिक H². ठीक आहे. हे सूत्र आपल्याला माहिती आहे. आता एलचं तर आपण आत्ताच काढलेलं आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये आपण ते किंमत पुटअप करूया. किती आहे बघा, एल जे आहे ते 53 आहे त्याच्यामुळे 53चा वर्ग बरोबर आर किती आहे बघा 28 आहे, 28चा वर्ग आणि एच किती आहे तर एच आपल्याला माहीत नाही त्याच्यामुळे आपण त्याची जी किंमत आहे ती आहे तशीच ठेवूया. आता 53चा वर्ग आपल्याला करावा लागेल. म्हणजेच काय करायचं आहे तर 53 गुणिले 53 करायचं आहे. तर हे तुम्ही गुणाकार करू शकता. 53 गुणिले जर 53 केलं तर उत्तर किती येतं बघा, तर 2809 हे त्याचं उत्तर येतं. 28चा वर्ग करताना सुद्धा तसंच करा. 28 गुणिले 28 जर तुमचे वर्ग पाठ असेल तर गुड, ओके, नसेल तर त्या संख्यांचा तुम्ही गुणाकार करू शकता.
आता 28चा वर्ग तर किती येतो तर 784 येतो आणि प्लस h वर्ग जे आहे ते आपण आहे तसंच ठेवूया. आता काय करायचं आहे 2809 वजा काय करायचं आपल्याला 784 करायचे आहेत. 784 आणि या साईडला फक्त h वर्ग राहतील. आता यांची जर तुम्ही वजाबाकी केली तर तुम्हाला उत्तर किती मिळतं बघा तर 2025 मिळते. ओके 2025 म्हणजेच h वर्ग. आता आपण काय करूया तर दोन्ही बाजूंची वर्गमुळे घेऊयात. दोन्ही बाजूंची वर्गमुळे घेऊन ठीक आहे. आता बघा 2025चं जे वर्गमूळ आहे त्याला म्हणजे ते त्याचं वर्गमूळ काय आहे तर ते 45 असतं आणि h वर्गाचं वर्गमूळ आहे h म्हणजेच आपल्याला h ची किंमतसुद्धा मिळालेली आहे ती आहे 45. आता याच्यावरून आता आपल्याला h मिळालेला आहे त्याच्यामुळे आपण काय करू शकतो आता जे शंकूचे जे घनफळ आहे शेवटी आपल्याला शंकूचे घनफळ काढायचं आहे. शंकूचे घनफळ काढण्यासाठी आपल्याला h ची किंमत माहीत नव्हती त्यासाठी आपण हे पूर्ण सगळं काढलं अगोदर. आता आपल्याला फायनली h ची किंमत मिळालेली आहे. आता शंकूचे घनफळाचं सूत्र काय आहे तर 1/3 गुणिले पाय r वर्ग h हे काय आहे शंकूचे घनफळाचं सूत्र. तर 1/3 गुणिले पायची किंमत किती आहे तर 22/7 आहे गुणिले r जो आहे तो आपला 28चा वर्ग आहे आणि गुणिले h आपण आताच काढलेला आहे तो आहे 45. ठीक आहे. सो या ठिकाणी आपण काय करू शकतो बघा आता यात आपण सॉल्व करूया. 1/3 गुणिले 22/7. ओके. आता 28चा वर्ग आहे आपण काय करू शकतो 28 गुणिले 28 लिहू शकतो. ठीक आहे. आणि गुणिले काय करणार आहोत आपण 45 करणार आहोत. ठीक आहे. आता बघा हे आपण सॉल्व करूया. 7 × 7 7 × 28 झाले. ठीक आहे. आता इथं ह्या 3ने आपण या 45ला भाग घालू शकतो. 3 × 3 3 × 3 3 × 5 = 15 म्हणजे इथं 15 आलेले आहेत. ठीक आहे. म्हणजे इथं आपल्याला काय काय राहिलेलं आहे बघा तर 22 राहिले 22 गुणिले या ठिकाणी 4 राहिले गुणिले 28 राहिले आणि गुणिले 15 राहिलेले. ठीक आहे. 22 गुणिले 4 किती होतं बघा 4 दुनी 8 आणि 4 दुनी 8 म्हणजेच 88 होतात गुणिले 28 आणि गुणिले 15. आता ह्या तिन्हींचा जरी तुम्ही गुणाकार केला तर गुणाकार तुम्ही आरामात करू शकता. त्याचा गुणाकार किती होतं बघा तर 36,960 घन सेंटीमीटर हा त्याचा गुणाकार होता. ठीक आहे. गुणाकार साधा सोपा याच्यामध्ये पॉईंट वगैरे काही नाही आहे. 36,960 घन सेंटीमीटर त्याचं काय आलेलं आहे तर आपल्याला काय मिळालेलं आहे घनफळ मिळालेलं आहे. म्हणजेच शेवटी तुम्ही लिहू शकता शंकूचे घनफळ बरोबर किती आलेलं आहे बघा तर 36,960 घन सेंटीमीटर आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने बघा आपलं जे हा जो दुसरा प्रश्न आहे तो मी तुम्हाला डिटेलमध्ये सोडवून दिलेला आहे. काय डाऊट असेल तर खाली मध्ये कमेंटमध्ये सांगू शकता. ठीक आहे. आता याच्यातलाच तिसरा प्रश्न काय आहे ते सुद्धा आपण पटकन बघूयात. तिसरा प्रश्न बघा. तिसरा प्रश्न आहे एका शंकूचे वक्र पृष्ठफळ 251.2 सेंटीमीटर वर्ग व तळाची त्रिज्या ही 8 सेंटीमीटर असल्यास शंकूची तिरकस उंची व लंब उंची काढा. तर या ठिकाणी आपल्याला पायची किंमत दिलेली आहे ती आहे 3.14 आहे ती घ्यायची आहे. ठीक आहे. आता त्यांनी जे काही आपल्याला उदाहरणामध्ये दिलेलं आहे ते अगोदर आपण लिहून घेऊयात. तर बघा आपल्याला शंकूचे वक्र पृष्ठफळ दिलेलं आहे 251.2 सेंटीमीटर वर्ग आणि r दिलेला आहे आपल्याला म्हणजे त्रिज्या दिलेली आहे ती आहे 8 सेंटीमीटर. आता शंकूच्या वक्र पृष्ठफळ आपण कसं काढतो तर त्याचं सूत्र आहे πr_l. आता या ठिकाणी बघा आपण सोडूया. पायची किंमत त्यांनी आपल्याला 3.14 घ्यायला सांगितलेली आहे गुणिले r जो आहे तो 8 आहे आणि गुणिले l. आता आपल्याला एलची जी किंमत आहे तर आता एलची किंमत आपल्याला माहीत नाही आहे त्याच्यामुळे ते आपण आहे तसंच ठेवूया. आणि शंकूचे वक्र पृष्ठफळ दिलेलं आहे बघा 251.2 दिलेला आहे. ठीक आहे. आता एलची किंमत काढायची आहे त्याच्यामुळे आपण एल जो आहे तो या साईडलाच ठेवूया म्हणजे 251.2. आता एलला या संख्या गुणिले आहेत या साईडला आल्या किती काय होतील भागिले होतील म्हणजेच 3.14 गुणिले 8 बरोबर एल झालं. ठीक आहे. तर याचे हे सॉल्व केल्यानंतर आपण काय करू शकतो आरामात आपल्याला एलची जी किंमत आहे ती मिळून जाईल. तर आता आपल्याला काय करायचं हे सॉल्व करायचं आहे. ठीक आहे. आता आपण काय करूया 251.2 ला अगोदर आपण 8ने भागूया. ठीक आहे. आता बघू शकते तुम्ही. तर आता बघा या साईडला मी सेपरेट करते 251.2/8. ठीक आहे. सो 8 × 8 8 × 24
8 त्रिक 24 इथं 25 आहेत म्हटल्यावरती इथे किती राहिले बघा, 8 त्रिक 24 इथं राहिला 1, ठीक आहे. 11 राहिले इथे, 8 एकी 8 आणि या ठिकाणी 3 राहिले म्हणजे ते आपण या ठिकाणी येतील, ठीक आहे. म्हणजे इथं 32 राहिले बघा, इथं पॉईंट येईल आता आणि 8 चौक 32, ठीक आहे. अशा पद्धतीने आपला भागाकार करावा लागेल. उत्तराला आहे आपलं 31.4 आलेलं आहे, ठीक आहे. म्हणजेच इथं बघा 31.4 भागिले हे 3.14 आहेत आणि गुणिले एल. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता संख्या तर सारखी आहे, परंतु या ठिकाणी 4 नंतर पॉईंट आणि या ठिकाणी 14 नंतर पॉईंट आहे. मग आता काय करायचं बघा, आपल्याला तर हे पॉईंट घालवायचं आहे. मग आपण काय करूया बघा, आता इथं 31.4 पॉईंट नंतर एकच संख्या आहे. मग आपण इथं काय करूया, 31 घालूया आणि भागिले आपण काय करूया इथं 10 करायचं आहेत आपल्याला, ठीक आहे. समजलं तुम्हाला, ठीक आहे. आता गुणिले करायचं आहेत बघा, आता इथे भागिले ही संख्या आहे, मग भागिल्यानंतर उलटून गुणिले येणार, ठीक आहे. म्हणजेच आपण काय करणार आहेत बघा, आता पॉईंट नंतर 2 संख्या आहेत म्हटलं 1च्या पुढे आपल्याला 2 शून्य घ्यावे लागतील आणि छेद काय करायचं आहे 314 करायचं आहे, ठीक आहे. आता हे 314 आणि हे 314 कॅन्सल झाले, हे पुढचे एल आपण लिहूया आणि 10 एके 10 आणि 10 10 100 म्हणजेच आपल्याला एलची जी किंमत आहे ती 10 मिळालेली आहे, ठीक आहे. अशा पद्धतीने बघा आपण एलची किंमत काढलेली आहे, ठीक आहे. फक्त ह्या 2 स्टेप समजल्या की उत्तर हे पटकन निघतं, ओके, ठीक आहे. सो एलची जी किंमत आहे ती आपल्याला मिळालेली आहे 10. आता आपण काय करूया, आपल्याला ते सूत्र माहीत आहे, एल वर्ग बरोबर आर वर्ग अधिक एच वर्ग, ठीक आहे. एल वर्ग तर आपण आता काढलेला आहे, ठीक आहे, तो आहे 10, म्हणजेच इथे येईल 10चा वर्ग बरोबर. आता आपल्याला आर जो आहे तो आर माहीत आहे, तो आहे 8, 8चा वर्ग. आता एच वर्ग आपल्याला काढायचा आहे, ठीक आहे. 10चा वर्ग किती असतो 100 असतो, ठीक आहे. 8चा वर्ग असतो 64, 64 अधिक एच वर्ग, ठीक आहे. आता 100 वजा 64 होईल आणि बरोबर एच वर्ग. आता 100मधून 64 गेले किती राहतात बघा, तर ते 36 राहतात, 36 बरोबर एच वर्ग, ठीक आहे. आता आपण काय करूया, दोन्ही बाजूंचे वर्गमुळे घेऊन, दोन्ही बाजूंचे वर्गमुळे घेऊन, ठीक आहे. म्हणजेच आता 36चं वर्गमूळ किती असते बघा, तर 36चे वर्गमूळ हे 6 असतं, ठीक आहे. आणि याच्या वर्गाचं वर्गमूळ हे एच असतं, त्याच्यामुळे एचची किंमत आपल्याला किती मिळालेली आहे बघा, तर ती 6 मिळालेली आहे. तर बघा शेवटी उत्तर लिहायचं आहे, शंकूची त्रिकोस उंची हे 10 सेंटीमीटर आणि लंब उंची म्हणजेच आपण याची दाखवतो ती आहे 6 सेंटीमीटर आहे, ठीक आहे. अशा पद्धतीने बघू शकते तुम्ही, आपल्याला हा जो प्रश्न आहे तो सोडवायचा होता, ठीक आहे. आता चौथा प्रश्न काय आहे ते सुद्धा आपण पटकन बघूयात. चौथा प्रश्न बघा, 6 मीटर त्रिज्या व 8 मीटर तिरकस उंचीची पत्र्याची बंदिस्त शंक्वाकार घनाकृती बनवण्याचा दर 10 रुपये प्रति चौरस मीटर असल्यास ती घनाकृती बनवण्यासाठी लागणारा खर्च काढा. त्या ठिकाणी पायची किंमत आपल्याला 2207 घ्यायची आहे, ओके. तर आता आपल्याला काय करायचं आहे बघा, किती घनाकृती बनवण्याचा लागणारा खर्च आपल्याला काढायचा आहे, ओके. तर अगोदर त्यांनी आपल्याला काय काय दिलेलं आहे ते अगोदर आपण लिहून घेऊयात. तर बघा आपल्याला आर दिलेला आहे, म्हणजे त्रिज्या आहे 7 मीटर आणि एल दिलेला आहे बघा, म्हणजे तिरकस उंची आहे ती 8 मीटर आहे. आता शंकूचे एकूण पृष्ठफळाचं सूत्र काय असते, तर पाय आर कंसामध्ये एल अधिक आर, म्हणजेच पाय आरला हे गुणिले आहे, ठीक आहे. म्हणजेच पाय आर गुणिले एल अधिक आर असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. आता त्यामध्ये तुम्ही आपण किमती पुटअप करूया. पायची किंमत आपल्याला 2207 घ्यायची आहे. आर किती आहे बघा, तर 6 आहे, कंसामध्ये एल आपल्याला दिलं आहे बघा 8 दिलेला आहे, एल किती आपल्याला दिले 8 आहे, ठीक आहे, आणि अधिक 6. सो आता हे आपण सोडून घेऊया, 22/7 गुणिले 6 गुणिले 8 आणि 6 किती असतात बघा, तर ते 14, ठीक आहे. आता हे आपण सॉल्व करूया, 7 एके 7 7 दोन्ही 14, ठीक आहे. म्हणजेच आपल्याला 22 गुणिले 6 गुणिले 2 हे आपण सॉल्व करूया, 22 गुणिले 6 दोन्ही 12. आता 22 गुणिले 12 केले तर किती मिळतात बघा, तर 264 चौरस मीटर. हे काय झालं, आपल्याला शंकूचं एकूण हे पृष्ठफळ जे आहे ते मिळालेलं आहे, ते किती आहे 264 चौरस मीटर मिळालेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, तर शंक्वाकार घनाकृती बनवण्याचा खर्च सुद्धा काढायचा आहे. तर बघा शंक्वाकार घनाकृती बनवण्याचा खर्च बरोबर, तर हा कसं करायचा, तर बघा शंकूचे एकूण पृष्ठफळ, शंकूचे एकूण पृष्ठफळ काढायचं आणि गुणिले काय करायचं आहे,
तर घनाकृती बनविण्याचा प्रति चौरस मीटर खर्च. आता त्यांनी आपल्याला दिलेलं आहे ते आपण याच्यामध्ये आता लिहूया. आता बघा बनवण्याचा खर्च आपल्याला काढायचा आहे. शंकूचे एकूण पृष्ठफळ किती आहे आपण काढलेलं आहे, तर ते आहे 264. ठीक आहे. आणि आता त्यांनी प्रश्नामध्ये दिलेला आहे बघा खर्च आहे तो आहे 10 रुपये. त्याच्यामुळे याला काय करायचं आहे, गुणिले आपल्याला 10 करायचा आहे. ठीक आहे. तर यांचा जर गुणाकार केला, गुणाकार करायचा का, तर गुणिले 10 आहे म्हणजे 264च्या पुढे फक्त एक शून्य लिहायचं. ठीक आहे. तो झालेला आहे आपला खर्च आलेला आहे. एवढा खर्च आपल्याला आलेला आहे. त्याच्यामुळे शंक्वाकार घनकृती बनवण्याचा खर्च हा 2740 आलेला आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्हाला ते शेवटी वाक्य लिहायचं आहे. शंक्वाकार घनाकृती बनवण्याचा खर्च हा 2740 आहे. ठीक आहे. सो आता शेवटचा नाही आहे, पुढचा 5वा प्रश्न काय आहे ते सुद्धा आपण बघूयात. 5वा प्रश्न बघा, शंकूचे घनफळ हे 6280 घन सेंटीमीटर असून तळाची त्रिज्या ही 20 सेंटीमीटर आहे. तर शंकूची लंब उंची काढा. आता या ठिकाणी पायची उंची आपल्याला 3.14 घ्यायची आहे. आता सुरुवातीला जे अगोदर त्यांनी आपल्याला प्रश्नामध्ये विचारलं आहे ते आपण लिहून घेऊया. तर बघा शंकूचे घनफळ त्यांनी दिलेलं आहे 6280 सेंटीमीटर. आर दिलेला आहे म्हणजे त्रिज्या दिलेली आहे 20 सेंटीमीटर. आता आपण काय करू शकतो, तर शंकूचे घनफळ काढू शकतो. शंकूच्या घनफळाचं सूत्र काय आहे, तर 1/3 गुणिले पाय आर वर्ग एच. आता शंकूचे जे घनफळ आहे ते आहे 6280 बरोबर 1/3 गुणिले पायची किंमत आहे 3.14 गुणिले आर आहे बघा 20चा वर्ग गुणिले एच आपल्याला आहे तसंच ठेवायचं आहे. एचची किंमत आपल्याला काढायची आहे. एचची काय आहे ते आपल्याला काढूया. आता 6280 बरोबर आपण आता काय करूया बघा 20चा वर्ग आहे. ठीक आहे. म्हणजे आपण 20 गुणिले 20 हे असं लिहू शकतो. ठीक आहे. 1/3 गुणिले आता 3.14 आहे. तर आपल्याला हे जर पॉईंट काढायचं असेल तर काय करू शकतो आपण, काढायचं असल्यावरती त्याला आपण 100ने भागूया. पॉईंटनंतर 2 संख्या आहे त्याच्यामुळे 1च्या पुढे आपण 200 देऊन तो पॉईंट घालू शकतो. ठीक आहे. 20 गुणिले 20 करू शकतो. 20चा वर्ग म्हणजे 20 गुणिले 20 आपण लिहू शकतो आणि गुणिले एच आपण करूयात. तर आता बघा हा एक शून्य कॅन्सल आणि हा शून्य आणि हा शून्य कॅन्सल. म्हणजेच आता या ठिकाणी काय राहिलं बघा 6280 बरोबर 1/3 गुणिले 314 गुणिले 2 आणि गुणिले एच. ठीक आहे. आता काय करायचं, हे सॉल्व करत नाही बसायचं. आता या ठिकाणी एच आहे. ठीक आहे. एच ठिकाणी या ठिकाणी राहण्यासाठी आपल्याला दोन्ही साईडला कशाने गुणावं लागेल बघा. तर इथे 1/3 आहेत म्हटल्यावर ते 3 गुणायचं आहे गुणिले 314 आहेत म्हणजेच 1/14 गुणायचं आहे. आता या ठिकाणी 2 आणि या ठिकाणी 2 आहे म्हणजे 1/2 गुणिले 1/2 गुणायचं. म्हणजे या संख्याच्या अपोजिट संख्याने दोन्ही बाजूंना गुणलं तर आपल्याला उजव्या बाजूला फक्त एच राहील. म्हणजेच आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता बघा 6280 गुणिले आता इथं 1/3 आहेत म्हणजेच इथे किती येतील बघा, तर ते 3 येतील. म्हणजेच आपण इथे 3/1 करूया. ओके. 314 आहेत म्हणजे इथं आपण 1/314 लिहूया बरोबर. 2 आहेत म्हटल्यावरती 1/2 येतील आणि गुणिले इथं 2 आहेत म्हटल्यावरती 1/2 येतील. ओके बरोबर. आता हे जर संख्या मी इथं लिहिली तर ॲटोमॅटिक ते कॅन्सल होईल, तर फक्त एच राहील. ठीक आहे. त्याच्यामुळे ही संख्या मी पुन्हा इथं रिपीट करत नाही. इथं आला फक्त एच. ठीक आहे. आता बघा इथं आपण आता काय करतो, ह्या 314 या ठिकाणी आपण भाग घालायला सुरुवात करूया. तर बघा 314 1 314 आणि 314 2 628 म्हणजेच इथं काय राहते बघा हे शून्य आहेत म्हणजेच इथं 20 राहील गुणिले 3 गुणिले 1/2 आणि गुणिले 1/2 बरोबर एच राहिला. ओके. सो आता हे बे के बे म्हणजे इथं किती राहिले बघा 10 राहिले. बे के बे आणि बे पंचे 10 म्हणजेच आता किती राहिले बघा इथं 5 राहिला. 5 गुणिले 3 बरोबर एच म्हणजेच एच आपल्याला 5×15 मिळालेला आहे. ठीक आहे. एचची किंमत आपल्याला किती मिळालेली आहे 15 मिळालेली आहे. म्हणजेच शंकूची लंब उंची ही 15 सेंटीमीटर आहे. तुम्ही शेवटी उत्तर लिहू शकता शंकूची लंब उंची 15 सेंटीमीटर आहे. म्हणजेच एच जो आहे तो 15 सेंटीमीटर आपल्याला मिळालेला आहे. ठीक आहे. बघा तुम्हाला हे इथं याचे स्टेप आहेत ना ते डिटेलमध्ये तुम्हाला मी सांगितलेलं आहे. समजलं नसेल तर पुन्हा एकदा तुम्ही व्हिडिओ
चेक करू शकता. ओके, आता राहिलेले जे प्रश्न आहेत ना ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कंटिन्यू करणार आहोत. ठीक आहे, या व्हिडिओबद्दल काय डाऊट असेल तर मला लगेचच कमेंट करून सांगा. आणि हे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर प्लीज आपल्या चॅनलला म्हणजेच आदिराज क्लासेस हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळतील. ओके, टिल देन टेक केअर, बाय बाय.